पोलिसांचा त्यांच्यावर अमानुष लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांचा चलेगी नहीं 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 चलेगी पाठीमागे जरा सगळे येतात सरका मागे हात मागे हात मागे हात मागे जरा मागे सर दुर्लक्ष करण्याची असंवेदनशील वागणूक दिली त्याचे आम्ही इथं या ठिकाणी तीव्र जाहीर निषेध केला. त्यांच्या उपोषणाकडे म्हणजे कुणीच लोकशाही मार्गाने संवादाची दारं खुली करायला केंद्र सरकारचा एकही सक्षम प्रतिनिधी त्या ठिकाणी आला. म्हणजे दिल्ली राजधानी आहे, प्रधानमंत्री आहे, शिक्षण मंत्री आहे, गृहमंत्री आहे, पण साधा केंद्र सरकारचा एक साधा कोणी ऑफिसर सुद्धा त्या ठिकाणी गेला नाही याचा आम्ही तीव्र निषेध केला. 22 दिवसानंतर सोनम वांगचुक सरांना ज्यावेळेला बेकायदेशीरपणे उचलण्यात आलं तेव्हा त्या ठिकाणी जो विद्यार्थ्यांनी मार्च काढला त्या विद्यार्थ्यांच्यावरती अमानुषपणे लाठीचार्ज केला. माणुसकीला काळीमा फासणारं एक कृत्य केंद्र सरकारनं केलं आणि त्या पोलीस प्रशासनाने केलं. याचाही आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतोय. कारण ही विद्यार्थी हे तरुण या देशाचं भविष्य आहे, या देशाची आशा आहे आणि उद्याच्या भविष्याला अमानुषपणे मारलं. मॅडम सगळ्या ज्यांनी ते व्हिडिओ बघितले त्यांच्या डोळ्यात पाणी आलं, त्यांचं काहीच पाठवून गेलं. आमची एक 16 वर्षाची लेक स्वतःच्या भविष्याबद्दल दाद मागायला तिथं जाते आणि केंद्र सरकारचे पोलीस तिला अमानुषपणे लाठीचार्ज करतात. त्या लाठ्यांमध्ये खिळे ठोकलेले. आमच्या मुलींना इथून सगळ्या देशातून त्या ठिकाणी मुली गेल्या, त्यांचे कपडे फाडले, काही आतंकवादी होते. आणि याच तालुक्यातला एक कोणीतरी लोकप्रतिनिधी या विद्यार्थ्यांना सदाभाऊ खोत नावाचा एक लोकप्रतिनिधी विद्यार्थ्यांना आतंकवादी म्हणतो. या देशामध्ये काय चाललं आणि वर हे अराजकतेचा आणि आमचा अजेंडा चालवण्याचा आरोप महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करतात. या देशात काय चाललंय हा प्रश्न सगळ्या नागरिकांना, जनतेला आणि त्या मुलांच्या आईवडिलांना पडलाय. आणि त्यामुळे आम्ही मागणी करतोय की धर्मेंद्र प्रधान या सगळ्या गोंधळाला जबाबदार आहे, अमित शहा या सगळ्या गोंधळाला आणि अमानुष लाठीचार्जला जबाबदार. या सगळ्यांनी राजीनामा दिला पाहिजे, घरात बसलं पाहिजे. लोकशाही मार्गाने तुम्ही निवडून जाता आणि तुम्हाला इथल्या विद्यार्थ्यांची काळजी घेता येत नाही. त्यामुळे या सगळ्या केंद्रीय मंत्री बरखास्त करा तुम्हाला जमत नसेल तर. लोक आज चिडलेली आहेत. अरे स्वतः आम्ही लाडानं पोरांना वाढवलेलं आहे, त्यांच्या नीटसाठी, त्यांच्या जेई एक्झामसाठी आम्ही पोटाला चिमटा काढून फी तुम्ही चांगलं शिकवत नाही. तुमचं शिक्षण क्षेत्र ढासळलं म्हणून प्रायव्हेट क्लासला लावले आणि तिथं एवढी मेहनत करून, वर्षभर मेहनत करून त्या ठिकाणी पेपर फुटतात. तुमची पोलीस यंत्रणा कुठे आहे? पोलिसांनी हात उचलता मुलींच्यावर, विद्यार्थिनींच्यावर, तेव्हा तुमचे पोलीस यंत्रणा कुठे आहे? नीटचे पेपर फुटतात. हा प्रश्न घेऊन आम्ही मॅडम या ठिकाणी आलेलो आहे. इथल्या मुलींच्यावरती, विद्यार्थ्यांच्या अमानुष हल्ला झालाय त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. आणि यामध्ये सगळे दोषी आहेत, त्यांना जाऊ म्हणा घरी. ही या जनतेची भावना आहे. जमत नसेल राज्य चालवायला, लोकशाहीचं राज्य चालवायला, खुर्च्या खाली करा, दुसरे येतील, आम्ही सक्षम आमचे निवडू. आमचा भ्रमनिरास झालाय. आम्ही याचा जाहीर निषेध करतो आणि प्रमुख मागणी करतोय की अशा पद्धतीनं विद्यार्थी आंदोलनाला बदनाम करणारे जे कोणी त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल होतात, जे कोणी त्यांना आतंकवादी म्हणतात, ते आतंकवादी कुठल्या अँगलनी वाटते? तुम्ही त्यांचे पोलिसांनी सगळे बॅगा, सॅक आणि कपडे काढून तुम्ही तपासता त्यांना आणि वर त्यांच्यावर आतंकवादी म्हणता, अजेंडा चालवणारे लोक म्हणतात, देश विघातक शक्ती या दुसऱ्या असं म्हणतात. कुठल्या तोंडानं म्हणतात? लाज वाटली पाहिजे या सगळ्या माणसांना. आमची मागणी आहे, आमचा प्रक्षोभ आहे त्या जनतेचा, सगळ्यांचा. आम्ही इथं संख्येनं कमी असू, बाहेर जनता मॉब मध्ये जा, सरकारला विनंती आहे. तुमच्याकडे एवढी आयबी ब्युरो सगळे यंत्रणा आहे, तुम्ही लोकांच्या मनात काय चाललंय त्याचा अंदाज घ्या, महागात पडेल तुम्हाला. त्यामुळे आम्ही सरकारचे प्रतिनिधी म्हणून तुमच्याकडे एवढीच मागणी करतोय, धर्मेंद्र प्रधानने राजीनामा दिला पाहिजे आणि अमित शहा सुद्धा राजीनामा दिला पाहिजे. केंद्र सरकारचे पोलीस राजधानीमध्ये मुलींच्यावरती लाठ्या चालवतात, हे प्रशासन तुमचं. आम्ही याचा निषेध करतो. राजीनामे द्यावे, घरात बसावं आणि इथून पुढे कुठलाही नीटचा पेपर, कुठलाही सेटचा फुटला, नेटचा फुटला, सगळे पेपर फुटतात. तुमची यंत्रणा करते का? पाकिस्तानमध्ये जाऊन तुम्ही तिकडे ते अतिरेक्यांना काढता. तुम्हाला आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.